नसता खूप मोठं टोकाचं आंदोलन उभा राहणार. मग मात्र तुम्हाला माहिती आहे, एकदा जर मी बोललो तर मी ते करतो. द्यायचं म्हणल्यावर काहीही निर्णय घेता येतो, द्यायचं नसल्यावर कारण सांगतेत एनडी आरएफ आमकं तमकं. नाही, अजिबात नाही. आमचं सरकारचं शेतकऱ्याचं आमचं जमणार नाही. पुढे मग आता सगळ्या शेतकरी संघटनेला बोलावं लागेल. सगळ्या तज्ज्ञांना, शेतीविषयक मालाविषयक माहिती असणाऱ्यांना सगळ्यांशी दिवसभरासाठी सविस्तर चर्चा करून सगळ्या शेतकऱ्यांना बैठकीला बोलावं लागेल. बैठकीचं ठिकाण दिवाळीच्या नंतर ठरवावं लागेल आणि त्यानंतर मग सरकारला पळो की सळो करून सोडावं लागणार आहे. आता ही मोहीम हातात लवकरच घ्यावं लागणार. तोवर तब्येत पण बरी होती. दिवाळीपर्यंत पुन्हा सरकार आणखीन वाढीव निधी देतं का हेही बघावं लागणार आहे. कारण मला तरी वाटतं सरकार मदतीचे 2-3 टप्पे करीन असं दिसतंय. आता ह्यो पहिला केला आहे का काय हे बोलावं लागेल, आम्हाला बघावं लागेल, सरकारला विचारावं लागेल. ही पहिला टप्पा आहे, आणखीन टप्पे देणार आहे हे फायनल आहे, हे आम्हाला बोलावं लागणार आहे आता सरकारशी. आणि जर आणखीन 2-3 टप्प्यात करणार असले तर मग शेतकऱ्याला भरपूर मदत मिळेल. सध्या तरी त्यांनी सांगितलं एनडीआरएफ पेक्षा जास्त दिलाय आणि हीच मोठी मदत 32,000 कोटीचं पॅकेज स्पष्ट सांगितलं. शेतकरी संकटात असल्याच्या नंतर सगळे नियम बाजूला ठेवून विशेष पॅकेज सुद्धा शेतकऱ्यासाठी करता येतं. ही सरकारला अधिकार आहे. द्यायचं म्हणल्यावर काहीही निर्णय घेता येतो, द्यायचं नसल्यावर कारण सांगतेत एनडी आरएफ आमकं तमकं हे कुठाने काढले जातात. पण मनात जर असेल तर काहीही होऊ शकतं. मला वाटतं एवढ्या वेळेस शेतकऱ्याला जगवलं पाहिजे, शेतकऱ्यांना आधार दिला पाहिजे. कारण हा शेतकरी इतका तुटला आहे की त्याला आधाराची गरज आहे आणि त्यांचं दुःख मुख्यमंत्र्यांनी वाटून घेतलं पाहिजे, ही आमची भूमिका आहे. कारण मुख्यमंत्र्यांचे शेतकरी आणि शेतकऱ्यांचं सरकार आहे, त्यामुळे काय फरक पडत नाही. आपल्यावर विनाकारण राज्यावरती कर्ज झालेलं आहे, तर एकदा शेतकऱ्यांसाठी राज्यावर कर्ज झालं तरी सरकारवर हरकत नाही. परंतु शेतकऱ्याला पूर्ण ताकदीनं आधार देणं गरजेचं आहे. नसता खूप मोठं टोकाचं आंदोलन उभा राहणार. मग मात्र तुम्हाला माहिती आहे, एकदा जर मी बोललो तर मी ते करतो. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.